अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। कैसे हैं फ्रेंड्स आप सभी लोग। उम्मीद करता हूँ आप लोग खैरियत से होंगे। अल्लाह ताला आप तमाम को जज़ाए खैर अता फरमाए और आप लोगों को सेहत और तंदुरुस्ती अता फरमाए और हम सब को ईमान की दौलत से अल्लाह ताला नवाजें। तो बहरहाल आज हम एक नई वीडियो के साथ आप लोगों के रूबरू हाजिर हुए हैं। आज का ये जो दिन है 15 अगस्त यौम आज़ादी का दिन है, जो हिंदुस्तान को आज़ादी हमारे बड़ों ने अपनी कुर्बानियों को देकर हमारे तक ये आज़ादी पहुंचाई है। तो आज हम इसकी सेलिब्रेशन करने के लिए कर्नाटका सूबे का एक शहर है जिसका नाम है रामनगरम, और इसी शहर में हमारा एक मदरसा है, मदरसा मदीनातुल उलूम। और हम इस मदरसे में 15 अगस्त इंडिपेंडेंस डे का जो खुशी मनाने का दिन है, और हम इस खुशी मनाने के लिए उस मदरसे में जाने वाले हैं। तो आप लोगों से गुजारिश है कि आप लोग हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। और हम वहां जाकर जितने भी मनाजिर हैं, जैसे भी खुशी की मनाजिर हैं, आप लोगों के रूबरू हाजिर करेंगे। आप लोग हमारे इस वीडियो में लास्ट तक ज़रूर बने रहें। और हमारे जो नए सब्सक्राइबर्स हैं जो अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किए हैं, उनसे अदबन गुजारिश की जाती है कि आप लोग हमारे चैनल हरमाइन क्रिएटर को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। लाइक कमेंट शेयर ज़रूर करें। तो चलिए चलते हैं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। महात्मा गांधी, भगत सिंह, नेताजी सुभाष चंद्र, चंद्रशेखर आजाद, सरदार वल्लभ भाई पटेल, रामा प्रसाद बिस्टिल, मौलाना अबुल कलाम आजाद, नवाब हैदर खान, हजरत टीपू सुल्तान मैसूरी नवली, शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमतुल्लाहि अलैह, मौलाना मोहम्मद अली जाफर, अशफाकुल्लाह खान, नवाब सिराजुद्दौला, मौलाना कासिम नानोती। ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಅವ್ರ ಜೊತೆ ಸಹಪಾಠಿದ್ದವ್ರು ಯಾರು? ಸಹಪಾಠಿದ್ದವರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಜನಗಳೆಲ್ಲ ಇದ್ರು. ಹಿಂದೂ ಜನಗಳಿದ್ದಾಗ ಅವ್ರು ಸಹಪಾಠಿಗಳಿದ್ರು. ಅವ್ರ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅವರು ಸಾಕಷ್ಟು ಅವರು ಪ್ರಾಣನ ತೊಟ್ಟಿದ್ರು. ಇವತ್ತೇನಾರ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದಾಗ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಏನಾರ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಅವ್ರು ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಒಬ್ರೆ. विनायक जय है भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय है भारत भाग्य विधाता। जय है जय है जय है जय 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 है। आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है, हिंदी है हम वतन है। दोस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा, हिंदुस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा। वबरकातुहू। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम। अम्मा बाद, ಶಿಕ್ಷಕರು ಹಾಗೂ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಭಾಗವಹಿಸುವ ಎಲ್ಲ ಮುಖ್ಯ ಶಿಕ್ಷಕರು ಮತ್ತು ಪ್ರೀತಿಯ ಬಂಧುಗಳು ಹಾಗೆ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ ವರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ವಬರಕಾತುಹು। ಅಲ್ಲಾಹ್ ತಾಲಾ ನಮಗೆ 77ನೇ ಆಜಾದಿಯ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ಅಭಿವೃದ್ಧ ಮಹೋತ್ಸವ ಹಲವಾರು ಬಾಕಿ ಈ ಸಂತೋಷದ ಸಮಯಗಳು ಕೊಡಲಿ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ। ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕಿದ 15 ಆಗಸ್ಟ್ 1947 ರಂದು, ಅಂದರೆ ಬ್ರಿಟಿಷರ 200 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಆಳ್ವಿಕೆ ಆದ ಮೇಲೆ ನಾವು ಪ್ರತಿ ವರ್ಷಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವ ಪ್ರಯುಕ್ತ ಎಲ್ಲ ಶಾಲೆ, ಕಾಲೇಜ್ ಹಾಗೂ ಮದರಸಗಳ, ಮಕ್ತಬಗಳ ಎಲ್ಲ ಕಚೇರಿಗಳಲ್ಲಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸುತ್ತೇವೆ। ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಎಲ್ಲ ಗೌರವಾನ್ವಿತ ಶಿಕ್ಷಕರು, ಪೋಷಕರು
ಉಸ್ತಾದುಗಳು ಹಾಗೂ ತೊಲಬಗಳೇ, ಈ ದಿನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ಆಚರಿಸಲು ಸೇರಿದ್ದೇವೆ. ಈ ದಿನ ಪ್ರತಿ ಪಕ್ಷಿಗೆ ಮಹತ್ವ ದಿನವಾಗಿದೆ. ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಾದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿರುವ ಯುದ್ಧರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಸಲ್ಲಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಈ ದಿನವು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ, ಭಗತ್ ಸಿಂಗ್, ನೇತಾಜಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಆಜಾದ್, ಸರ್ದಾರ್ ವಲ್ಲಭ ಭಾई ಪಟೇಲ್, ರಾಮ ಪ್ರಸಾದ್ ಬಿಸ್ಟಿಲ್, ಮೌಲಾನಾ ಅಬುಲ್ ಕಲಾಂ ಆಜಾದ್, ನವಾಬ್ ಹೈದರ್ ಖಾನ್, ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಮೈಸೂರಿನ ಹುಲಿ, ಶಾ ಹುಲಿಯುಲ್ಲಾ ಮುಹದ್ದಿಸ್ ದೇಲ್ವಿ ರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ಅಲೈಹಿ, ಮೌಲಾನಾ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಲಿ ಜಾಫರ್, ಅಶ್ಫಾಕುಲ್ಲಾ ಖಾನ್, ನವಾಬ್ ಸಿರಾಜುದ್ದೌಲಾ, ಮೌಲಾನಾ ಕಾಸಿಂ ನಾನೋತಿ, ಮೌಲಾನಾ महमूद हसन, मौलाना उबैदुल्लाह सिंधी, मौलाना रशीद अहमद, अनवर शाह मुफ्ती किफायतुल्लाह, मौलाना हबीबुर रहमान लुधियानवी, मौलाना अताउल्लाह शाह बुखारी, सर सैयद अहमद खान, डॉक्टर अल्लामा इकबाल ಹಾಗೂ ಇವರಷ್ಟು ಇನ್ನು ಆಗಮಿಸತರ ಎಲ್ಲ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಇವತ್ತು ನೆಮ್ಮದಿಯ ಶಾಂತಿಯ ಸುಖ ಜೀವನ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಇದರಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಹಿಂದಿನಿಂದ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಬಾಳಬೇಕು. ನಮ್ಮನ್ನೊಡನೆ ಏನು ಭೇದ ಭಾವವಿಲ್ಲದೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಒಬ್ಬರು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡುತ್ತಾ ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿ ಯಾರಾದರೂ ಅನ್ಯವಾಗಿ ಈ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಮುಗಿಸಲು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಮೇಲೆ ಹೋರಾಟವನ್ನು ಮುಗಿಸಲು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಮೇಲೆ ಹೋರಾಟವನ್ನು ಹುತಾತ್ಮರಾದ ಹೋರಾಟಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಕ್ರೈಸ್ತ, ಪಾರ್ಸಿ ಪ್ರತಿ ಜಾತಿಯವರು, ಉಳ್ಳವರು, ಉಳ್ಳಟ್ಟಿದ್ದವರು, ಬರುವ ಶ್ರೀಮಂತ ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಬಾಳೋಣ. ಈ ಭಾರತ ದೇಶ, ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಉತ್ತಮ ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಿರುವ ದೇಶ. ಇದನ್ನು ಕಾಪಾಡಲು ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಸಿದ್ಧರಾಗಿರಬೇಕು. ನನಗೆ ಇಷ್ಟು ಮಾತನಾಡಲು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳುತ್ತಾ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸುತ್ತೇನೆ. ವಮಾ ಅಲೀನಾ ಇಲ್ಲಲ್ ಬಲಾಗ್. ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ ವರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ವಬರಕಾತುಹು. ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸುತ್ತೇವೆ. ಈಗ ನಾವು ಶ್ರೀ ಶಿವಲಿಂಗಪ್ಪರವರಿಂದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯ ಕುರಿತು ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಬೇಕೆಂದು ಕೋರಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ಮದೀನತುಲ್ಲಾ ಸಂಸ್ಥೆಯ ವತಿಯಿಂದ 1978ನೇ ಇಸ್ವಿಯ ಸ್ವತಂತ್ರ ದಿವಸನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ದಿನಾಚರಣೆಯ ಶುಭಾಶಯಗಳೊಂದಿಗೆ ನಾನು ಆಡಲು ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಒಂದು ವೇಳೆ ನಾವು ಯಾಕೆ ಈ ಸ್ವತಂತ್ರ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ದೇಶ ಭಾರತ ದೇಶ ತುಂಬಾ ಸಂಪತ್ಭರಿತ ದೇಶ ಆಗಿತ್ತು. ಈ ಸಂಪತ್ಭರಿತ ದೇಶನ ಹಾಳು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮೆಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಮೀರ್ ಸಾಧಕರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ ಮೀರ್ ಸಾಧಕರು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಉಳ್ಸ್ಕೊಂಡು ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ವಿಕಾಸಗಳು ಮಾಡಿ, ಗುಲಾಮಗಳು ಮಾಡಿ, ನಮ್ಮನ್ನ ಬ್ರಿಟಿಷರು ಬಂದರು ನಮ್ಮನ್ನ ಆಡಳಿತ ನಡೆಸ್ತಾರೆ. 1857ರಿಂದ 1947ವರೆಗೆ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವತಂತ್ರ ತಂದುಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಮಹಾನ್ ಹೋರಾಟಗಾರರು ಪ್ರಾಣ ತೆಗೆದಿದ್ದಾರೆ. ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ಹೋರಾಟಗಾರರು ಪ್ರಾಣ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಸ್ನೇಹಿತರಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು, ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ಇರ್ಬೋದು, ವಲ್ಲಭಾಯ್ ಪಟೇಲ್ ಇರ್ಬೋದು, ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಆಜಾದ್ ಇರ್ಬೋದು, ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್, ಅವರೆಲ್ಲಿ ಈ ದೇಶದ ಪ್ರಾಣ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲಿ ಪ್ರಾಣ ಬಿಟ್ಟು ಅಂತಾನೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಈ ಪ್ರಾಣನ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದಾಗಿರ್ಬೇಕು. ನಾವೆಲ್ಲ ಜಾತ್ಯಾತೀತ ಧರ್ಮದಿಂದ ಬಾಳ್ತಾರಂತರು. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು ಜಾತಿ ಅನ್ನೋದೇ ಇಲ್ಲ. ಕೆಲವು ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ಆ ಜಾತಿನ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ಕೊಂಡೆ ಇದು ರಾಜಕೀಯ ಬೆಲೆ ಬೇಯಿಸ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿರುವಂತಹ ಜನ ಸರ್ವರು ಸಮಾನರು, ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜದವರು ನಾವು ದೂರ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಇದರ ಉದ್ದೇಶ, ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉದ್ದೇಶ ಹಿಂದೆ ಈ ಸ್ವತಂತ್ರ ಕೊಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾ ನಮ್ಮ ನಾಯಕರುಗಳನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತಾ ನಾವು ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹಬ್ಬವಾಗಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ 1947ರಿಂದ. ತನ್ನ 2 ಮಕ್ಕಳನ್ನ ಓದ್ತಾ ಇಕ್ಕಿ ತನ್ನ ಪ್ರಾಣನೇ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದನ್ನ ಯಾರು ನಿಲ್ಲ. ನಾವು ಈ ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟದಲ್ಲೇ ಇವತ್ತು ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಬರ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ತಾವೆಲ್ಲ ನಾವು ಈ ದೇಶದ ಪ್ರಜೆಗಳು, ಈ ದೇಶದ ಆಸ್ತಿ,
ನೀವೆಲ್ಲರೂ ಈ ದೇಶ ಪ್ರೇಮ ಇಟ್ಕೊಂಡೆ ಈಗ ಏನು ವಿದ್ಯಾಸಂಸ್ಥೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಹೆಸರು ತಗೊಂಡೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಭಾವನೆಗಳಲ್ಲಿ ವಿದ್ಯೆ ಕಲ್ತಿ ಒಳ್ಳೆ ಸತ್ಪ್ರಜೆಯಾಗಿ ದೇಶದ ಸತ್ಪ್ರಜೆಯಾಗಿ ಬದುಕಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನಾನು ಮಾತು ಕೊಡ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಭಾರತ್. और 15 अगस्त के सिलसिले में हमारे सामने कुछ मुफीद बातें पेश फरमाए। ಬಂಧುಗಳೇ, ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಮೊದಲನೇದಾಗಿ 78ನೇ ವರ್ಷದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನ, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನ ನಿಮ್ಮನ್ನ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಬಂಧುಗಳೇ, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾರು ಗೊತ್ತಾ? ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾ? ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ರಕ್ತನ ಆದವರು ಯಾರು ಗೊತ್ತಾ? ಯಾವತ್ತೇನು ಗೊತ್ತಾ? ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಇವತ್ತು ಹೇಳ್ತಾರೆ ದೇಶದ್ರೋಹಿಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಅವ್ರು ದೇಶದ್ರೋಹಿ ಅಲ್ಲ, ದೇಶಕ್ಕಾಗಿ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದಂತಲ್ಲ ಅವ್ರ ವ್ಯಕ್ತಿ ಅವರು. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಅವ್ರ ಜೊತೆ ಸಹಪಾಠಿ ಇದ್ದವ್ರು ಯಾರು? ಸಹಪಾಠಿ ಇದ್ದವರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಜನಗಳೆಲ್ಲ ಇದ್ರು. ಹಿಂದೂ ಜನಗಳಿದ್ದಾಗ ಅವ್ರು ಸಹಪಾಠಿಗಳಿದ್ರು. ಅವ್ರ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅವರು ಸಾಕಷ್ಟು ಅವರು ಹಣನ ತೊಟ್ಟಿದ್ರು. ಇವತ್ತೇನಾರ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದಾಗ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಏನಾರ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಅವ್ರು ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಒಬ್ರೆ, ಕೆಲವೆಲ್ಲ ಜನಗಳು ಮಾಡವ್ರೆ. ಸಾಕಷ್ಟು ಮಾಡಿರುವಂತ ಕೆಲಸ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ತಮ್ಗಿನ್ನ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನೇನೆ ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ಪುರಾವೆ ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ಪುರಾವೆನ ನಾವು ಓದ್ಬೇಕು. ಬುಕ್ ನಾವು ಓದಾಗ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಅವ್ರ ಶ್ರೀಮತಿ ಸತ್ತಾಗ ಅವ್ರ ಹತ್ರ ದುಡ್ಡಿತ್ತು, ಒಂದು ಬುಕ್ ತಗೋಬೇಕಾಗಿತ್ತು, ಬುಕ್ ತಗೊಳಕ್ ಅವ್ರ ಹತ್ರ ಕಾಸಿತ್ತು. ಅವ್ರ ಶ್ರೀಮತಿ ತೀರೋದಾಗ ನಿಮ್ ಶ್ರೀಮತಿ ತೀರೋದವ್ರೆ ಓದಿ ಸ್ವಾಮಿ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ನನ್ಗೆ ಒಂದು ಬುಕ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು, ಆ ಬುಕ್ ತಗೋತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದ್ರು. ಇವತ್ತು ಸಂವಿಧಾನನ ಬರೆದವರು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೇಕು ಅಂತ ಏಕೈಕ ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕೊಟ್ಟವ್ರೆ. ಅದ್ರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಾತ್ರ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದಂತ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳವ್ರೆ. ಅವ್ರು ಯಾರು ನೆನ್ಸ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ. ಈಗೆಲ್ಲ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಾಡಿರೋದಂದ್ರೆ ಏಕೈಕ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಯಾಕಂದ್ರೆ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ಗಳು ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಹೋರಾಟ ಮಾಡವ್ರೆ. ಅದರಲ್ಲೂ ವಿಶೇಷವಾಗಿ स्वातंत्र दिनाचरण इधर इष्टों आज हम अपने मजहब पर चल रहे हैं। हर एक को आज़ादी है अपने अपने मजहब पर चलने के लिए। हिंदू अपने मजहब चल सकता है, मुसलमान अपने मजहब चलता है, सिख अपने मजहब चल सकता है। ये डेमोक्रेटिक मुल्क है। हाँ, अंग्रेजों ने ईस्ट इंडिया कंपनी के नाम पर दाखिला लिए बंगाल में। फिर धीरे धीरे उस वक्त के बादशाहों की कमजोरी को देख पैर फैलाकर हिंदुस्तान के अंदर टुकड़े टुकड़े करने की पूरी कोशिश की उन्होंने। उसके बावजूद इस्लाम हमें यह सिखाता है हर एक पहला अल्लाह का बंदे, अल्लाह ने हमें भेजा है। हम इस सरजमीन में पैदा हुए हैं, हिंदुस्तान की सरजमीन अल्लाह ने हमें भेजा है। हम इस मुल्क की गद्दारी नहीं करेंगे, वफादारी करेंगे इस मुल्क की। क्यों? यहाँ की हवा ले रहे हैं, यहाँ पर जन्म अल्लाह ने हमें यहाँ दिया है और यहीं पर हम मरेंगे। यहीं पर मुल्क के साथ गद्दारी नहीं करेंगे, मुल्क की वफादारी काम करेंगे। जैसे हमारे बड़ों ने जान दे दी इसके हिफाजत के, मुल्क की हिफाजत के लिए। झगड़ा करना, किसी का खून बहाना हमारा मजहब नहीं सिखाता। इस्लाम शांति का मजहब है। खुद भी अगर मैं खा रहा हूँ, पड़ोस में कोई भूखा है उसकी भी हम फिक्र करना है। ये हमारे तालीमात हैं, ये हमारे तालीमात हमारे आका ने दिया और हमारे बड़ों ने तालीम दी। इसी बिना पर हमारे उलमा भी जो है अपनी जान को कुर्बान कर दिए। जब तक इस अंग्रेज को इस मुल्क से नहीं भगाते हम इतना तो नहीं कर सकते। हज़रत अब्दुस मौलाना मोहम्मद मुफ्ती ताहिर कुरैशी साहब दामत बरकातुहू से दरख्वास्त करते हैं कि अपनी सदारत खिताब से हम सबको मुस्तफ़ीज़ फरमाएं। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहि नबिय्यिल करीम मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बादु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लइन शकरतुम लाज़ीदन्नकुम व लइन कफरतुम इन्न अज़ाबी लशदीद। मैं आए हुए मेहमानों से, हमारे बिरादरान वतन का और हमारे ज़िम्मेदारों का और हमारे शहर के हमायीन और नौजवानों का इस्तकबाल करता हूँ और अहलन व सहलन व मरहबा कहकर
मैं उनको इस्तकबाल करता हूँ कि वो आज हमारे इस 15 अगस्त के प्रोग्राम में शरीक रहे। माशाअल्लाह मस्तूरात की ख़वातीन भी आई हैं। हमारी इस खुशी में ये सब हजरात शरीक हैं, हम इनका पुरतबाक इस्तकबाल करते हैं। आज का ये हमारा आज़ादी का दिन सबसे बड़ी खुशी का दिन है। हिंदुस्तान में इससे बड़ी खुशी का और कोई दिन नहीं होता है। साल में 2 दिन आते हैं, एक 15 अगस्त है और एक 26 जनवरी है। इन 2 दिनों में हिंदुस्तान मुल्क भर में, मुल्क के हर सूबे में, हर स्टेट में, हर डिस्ट्रिक्ट में, हर ताल्लुक़, बल्कि हर शहर के हर महल्ला और हर घर, बल्कि हर फर्द के अंदर आज खुशी रहती है। बिला तफरीक, बिला फर्क किसी मजहब और मसलक के, मर्दों में, औरतों में, बच्चों में, सब में आज ये खुशी रहती है। खुशी किस बात की है? खुशी इसी बात की है कि हमारे मुल्क से दुश्मन खत्म हो गया और जिस दुश्मन ने हमारी आज़ादी छीन रखी थी, हमको खुले तौर पर जीना उसने हराम कर दिया था। खुले तौर पर अपने मजहब पर चलना, इबादत करना, इल्म हासिल करना, सीखना सिखाना, अपने दीन की तरफ दावत देना, जिंदगी का उसने सुकून छीन लिया था। हमारी इबादतों को उसने ख़त्म कर दिया था। हम सब के बड़ों ने सब मिलकर इसकी कोशिश की कि इसको कैसे ख़त्म किया जाए और ये मुल्क कैसे आज़ाद हो। हिंदुस्तान के हर मसलक और मजहब के हर आदमी ने इसकी कोशिश की। 1857 में जो गदर हुआ, वहां से आज़ादी की इब्तिदा नहीं हुई थी, बल्कि इब्तिदा तो समझिए कि हजरत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह 1799 में आप शहीद हुए हैं। तो उनकी लाश पर खड़े होकर अंग्रेज ने यह कहा था कि आज से हिंदुस्तान हमारा है। क्या मतलब? वो समझ रहा था कि सबसे बड़ी जो रुकावट थी और सबसे बड़ी जो आहनी दीवार थी, जो हमको हिंदुस्तान पर कब्जा करने नहीं दे रही थी, वो यही ताकत थी हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह। जब उनको उसने शहीद कर दिया तो उस वक्त उसने हजरत की मैयत पर और लाश पर खड़े होकर ये कहा था कि आज से हिंदुस्तान हमारा हो चुका है। तो उससे पहले हमारे अपने अकाबिरीन ने इसकी कोशिशें की, फिर अपने बिरादराने वतन को भी साथ में लेकर मेहनत की। तो सबने मिलकर मेहनत और कोशिश के बाद ये आजादी मिली। आजादी का मकसद जैसे अभी मैंने बताया, आजादी का मकसद ये नहीं है कि आदमी शरारतों में, गलत कामों में पड़ जाए। चाहे कोई भी आदमी हो, फसाद करने वाला हो, कत्ल गारत करने वाला हो, लड़ाई झगड़ा करने वाला हो, लूट मार करने वाला हो, जुल्म और सितम करने वाला हो, तो इसी को नौकरी, इसी को तो गुलामी कहते हैं। कि कोई आदमी जालिम बनकर हावी हो जाए, तो कोई फर्द होता है, कोई जमात होती है, गुरोह होता है, जैसे डाकों का गुरोह होता है, वो लूट लेता है, जालिम होता है, वो जुल्म करता है, लोगों के हक मारता है। तो अंग्रेज ने तो यही हरकत की थी। हजरत रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिस वक्त दुनिया में तशरीफ ले आए, अरब का हाल भी यही था। लूट मार ज्यादा थी, जुल्म और सितम ज्यादा था, मुसाफिरों को लूट लिया जाता था, कमजोरों को लूट लिया जाता था। तो उसी वक्त हजरत रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबकि अभी आपने इस्लाम का ऐलान नहीं किया, उसी जमाने जाहिलियत में हल्फुल फुजूल के नाम पर एक कमेटी बनाई और उसका मकसद ये था कि इसमें हम अमन अमान कायम करेंगे, किसी पर जुल्म होने नहीं देंगे और हर एक को इत्मीनान के साथ जिंदगी गुजारने का मौका देंगे, कमजोरों पर किसी को हाथ उठाने नहीं देंगे।
जालिम का हाथ मरोड़ देंगे, किसी को चोरी करने और डाका डालने नहीं देंगे, मुसाफिरों को लुटने नहीं देंगे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इस्लाम की दावत देने से पहले इस अमन का माहौल कायम किया और वो कमेटी बनाई अमन की, जिसका नाम हल्फुल फुजूल था। फिर इस्लाम की दावत दी तो एक जमाने के बाद आपने कहा कि अगर आज भी कोई मुझे उस हल्फुल फुजूल के नाम पर आवाज देके बुलाता है तो मैं लब्बैक कहकर उसका साथ दूंगा। तो गोया के इस्लाम की ये सबसे पहली आवाज थी कि दुनिया से जुल्म खत्म किया जाए, कोई किसी को नौकर और गुलाम ना बनाए। इसलिए इस्लाम ने, हजरत रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने गुलामों को आजाद करने के फजाइल बताए कि रोजा तोड़ने पर गुलाम आजाद करो, और ऐसे ही जिसे अल्लाह ने दौलत दी है वो गुलामों को आजाद करे, उसका अजर व सवाब बताया। कसम खा के तोड़ दे तो गुलाम को आजाद करने का हुक्म दिया। हर मौके पर फजाइल बताए। क्या मतलब? दुनिया से गुलामी खत्म हो जाए, क्योंकि सारी इंसानियत का पैदा करने वाला वो ये खालिक व मालिक है। उसने हजरत आदम और हजरत हव्वा अलैहिस्सलाम से सारी इंसानियत को पैदा किया। तो अल्लाह चाहते हैं कि ये ऊंच नीच दुनिया से खत्म हो जाए। कोई बड़ा कोई छोटा, कोई बादशाह बन गया और सबको गुलाम और बांदी बना लिया, ये अल्लाह को पसंद नहीं है। अल्लाह ताला ने कुरान में फिरौन के उस हालात को बताया, इन्ना फिरौन अला फिल अर्द वजअल अहलहा शियअन यस्तदइफु फिल अर्द। अल्लाह ने उस आयत में बड़ी तफसील से बताया कि फिरौन बहुत ही ज्यादा सरकश हो गया है। उसने एक तबके को ऊंचा कर दिया और एक तबके को जलील और कमजोर कर दिया, औरतों को जलील कर रखा है। हम चाहते हैं कि इसका जोर खत्म करे और जो कमजोर हैं हमको उनको उठाएं, उनको उनका हक दें। जिसने इस फिरौन ने जिनका हक मार रखा है, हम उनके हुकूक को दूसरों को तकसीम करें, वारिस बनाए जमीन का, कि उसने जमीन पर गोया के खुदाई का दावा करके सब पर मुसल्लत हो चुका है। तो ये फिरौन की सिफत जिसके अंदर भी होगी वो जालिम होगा। जिस कौम के अंदर, जिस जमात के अंदर, जिस फर्द के अंदर होगा, तो उससे आजाद कराना इस्लाम सिखाता है। अंग्रेज ने यही हरकत की तो इसको यहां से निकाला गया। क्यों? ये इस्लाम सबसे पहले सिखाता है, बाकी सारे मज़ाहिब भी इसी की दावत देते हैं। किसी मजहब में ये नहीं सिखाया जाता कि किसी कमजोर को लूट लिया जाए, किसी को कत्ल और गारतगिरी करे, किसी का घर ढाए और किसी को जुल्म और सितम करे, किसी को जलील और रुस्वा करे, शराब पिए, चोरी करे, डकैती करे और जुल्म और सितम करे, खून बहाए। कोई मजहब नहीं सिखाता है। तो इसलिए सब ने मिलकर अंग्रेज को, क्योंकि वो जालिम बन के आया था, तो उससे आजादी दिलाई। सारा हमारा हिंदुस्तान के जितने मसलक और मज़ाहिब हैं, सब ने इसकी आजादी हासिल की। तो हमारे इस हिंदुस्तान की यह खुसूसियत है कि एक गुलदस्ता है जिसमें हर तरह के फूल हैं। सिर्फ एक ही फूल हो तो उसमें उतनी खुशबू नहीं आती। हर किस्म के फूल हो तो एक मिसाली और नमूना होता है, जिसमें गुलाब भी है, चमेली भी है, मोगरा भी है और हर तरह के फूल उसमें हैं। वो गुलदस्ते की कीमत ज्यादा होती है। वो गुलदस्ता एक नमूना और मिसाली होता है, एक मॉडल होता है कि देखो सारे फूल मिले हुए हैं, हर एक अपनी अपनी खुशबू रखता है। इस तरह हिंदुस्तान के हर मजहब और मसलक में खूबियां हैं, चाहे हिंदू हो, चाहे मुसलमान हो, चाहे सिख हो, चाहे मजूसी हो, कोई भी हो। हर मजहब गोया के तमाम मज़ाहिब का ये मजमुआ है हिंदुस्तान। पूरी दुनिया में ये एक मिसाली मुल्क है जिसमें हर मजहब के लोगों को अपने मजहब पर चलने की खुली छूट है। तो आज ये वही दिन है जिसे मैंने बताया कि इस पर सबसे पहले अल्लाह का शुक्र अदा करना है। अगर अल्लाह तौफीक दे, सलातुल शुक्र पढ़ के अल्लाह से शुक्र अदा करें और आगे अल्लाह से अमन व अमान को मांगे, और हो सके तो यासीन शरीफ पढ़कर, सूरह इखलास पढ़ के
अपने उन बड़ों को जिन्होंने अपनी जानों को कुर्बान करके शहीद होकर इस मुल्क को आज़ाद कराया और हमको खुले तौर पर अपने दीन और मजहब और अपने आइनी और मिल्ली इक्तिसादी हर तरह के मसाइल में खुली छूट उन्होंने हमको आज़ादी के तौर पर दिलाई थी। उनके लिए गोया के सिराज अकीदत के तौर पर उनके लिए आज ईसाल सवाब भी किया जाए। अल्लाह ताला हम सब को अमल की तौफीक नसीब फरमाए। वाखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला हज़रत की उम्र में बरकत अता फरमाए, सेहत व सलामती के साथ आपके साहिब को ताक़ीर कायम फरमाए। अब हम ನಮ್ಮ ಮದ್ರಸಾದ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದ ಶ್ರೀ ಸೈಯದ್ ತಲಹ ಸರ್ ಅವರಿಂದ ಶ್ರೀ ಶಿವಲಿಂಗಪ್ಪರವರಿಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಮದ್ರಸಾದ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದ ಶ್ರೀ ಅಲ್ಹಾಜ್ ನೂರುಲ್ಲಾ ಸಾಹೇಬ್ರವರಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಪ್ರತಾಪ್ ರವರಿಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಮದ್ರಸಾದ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದ ಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಸೈಯದ್ ಅಬ್ದುಲ್ ಕುದ್ದೂಸ್ ಸಾಹೇಬರವರಿಂದ ಶ್ರೀ ಚಂದೂರವರಿಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಮದ್ರಸಾದ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದ ಶ್ರೀ ನೂರುಲ್ಲಾ ಸಾಹೇಬರವರು ನಿಮ್ಮ ಕೈಯಿಂದ ಶ್ರೀ ಅಬ್ದುಲ್ ಸಮದ್ ಸಾಹೇಬರವರಿಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದ ಎಲ್ಲ ಅತಿಥಿಗಳಿಗೂ ಮತ್ತು ಬಂಧುಗಳಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು.